ऑनलाईन पेमेंटच्या युगात आता भामट्यांनी फसवणुकीचा नवा मार्ग शोधला आहे. स्वतःच्या मोबाईलमध्ये बनावट फोन पे ॲप डाउनलोड करून व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अमरावती शहर गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. उमेर मिर्झा वल्द मिर्झा जफर बेग वय 36 वर्ष राहणार अमरावती असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नांदगाव पेठ येथील बिझीलँड मधील एका कपड्याच्या दुकानात दोन अज्ञात व्यक्तींनी 13,710 रुपयांची खरेदी केली. त्यांनी पैसे देण्यासाठी फोन पेचा वापर केला आणि पेमेंट यशस्वी झाल्याचा मेसेज दुकानदाराला दाखवला. मात्र प्रत्यक्षात खात्यात पैसे जमा झाले नसल्याचे लक्षात येताच दुकानदाराने पोलिसात तक्रार नोंदवली. तपासादरम्यान गुन्हे शाखेने उमेर मिर्झा याला हैदरपुरा येथून ताब्यात घेतले. आरोपी युट्यूबवरून बनावट फोन पे ॲप डाउनलोड करायचे, बाजारात जाऊन वस्तू खरेदी केल्यानंतर या ॲपद्वारे पेमेंट केल्याचे भासवायचे. व्यापाराला पेमेंट झाल्याचा खोटा मेसेज दाखवून आरोपी तिथून तातडीने पसार व्हायचे. प्राथमिक तपासात आरोपीने अशा प्रकारे जवळपास 60 ते 70 ठिकाणी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. अमरावती शहर पोलिसांनी व्यापाऱ्यांना आवाहन केले आहे की ऑनलाईन पेमेंट स्वीकारताना केवळ मेसेज किंवा स्क्रीनशॉटवर विश्वास न ठेवता स्वतःचे बँक बॅलन्स तपासून पेमेंटची खात्री करावी. सदर कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे आणि रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती.